म्हणजे नमस्कार. आज आम्ही निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या गावामध्ये सुनील सूर्यवंशी यांच्या आडसाल या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहे. तरी त्यांनी त्यांच्या ऊसाचं पिकाचं नियोजन त्यांनी सुरुवातीपासून कसं केलं हे थोडंसं त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार सुनील. नमस्कार. तुम्ही तुमच्या या आडसाल ऊसाचं नियोजन कशा प्रकारे केलं सुरुवातीपासून जरा सांगा आम्हाला. सुरुवातीला मळी आणि राख एक एकदम टाकून सरी पाटली आणि सरीनंतर कांडीची लागण केली. अच्छा. आणि कांडी लागण करून त्यात आंतरपीक म्हणून मका घेतली. बर, म्हणजे आडसाली पिकामध्ये मका घेतली. बर. मका घेतली. बर. त्यात आम्हाला 4.5 टन मका कणस निघाली. अच्छा, म्हणजे उत्पादन रुपयामध्ये माझं किती रुपये झालं? 60,000 रुपयाची कणस. अच्छा, 60,000 रुपयाचे आंतरपीक आडसाली ऊसामध्ये मका हे पीक घेतलं. बर, त्याच्यानंतर आम्ही आळवणी सोडली याची कशाचे? केरनची ओरिकेनची एक आळवणी घेतली. हो. बर. एक आळवणी आणि एक फवारणी घेतली. बर. तर नंतर मग एक डोस दिला. अच्छा. थोडं साधारण रासायनिक खताचा डोस वार्षिक माझं 35,000 रुपये घेतले. अच्छा, एकरी का 2 एकरला? नाही, 75. अच्छा, हे तुमचं टोटल 75 गुंठे क्षेत्र आहे. हा. 75 गुंठे क्षेत्राला वार्षिक 35,000 रुपयाची रासायनिक खताचा डोस दिला. प्लस आमचं हे केरनचं तंत्रज्ञान आहे, ह्याला किती खर्च केले तुम्ही? याला 15,000 रुपये. याला 15,000 रुपये खर्च केले. ठीक आहे. बर, आता मला सांगा की तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये पूर्वीचं अवरेज किती निघायचं? 90 टनापर्यंत टाकले. हा, म्हणजे पूर्वी पहिलं 90 टन निघायचं, आता अवरेज काय निघायचं तुमचं? 110. 110 टन आता एकरी, म्हणजे 2 एकर मध्ये त्यांना एक्स्ट्रा 40 टन म्हणजे 1,20,000 रुपयाचं उत्पादन त्यांना जास्तीच भेटतंय. पण शिवाय तुमच्या ह्या ऊसामध्ये ज्या वेळेला 7 ते 8 कांड्याचा ऊस होता त्यावेळेला गारपीट झाली. बरोबर, त्यावेळेला काय परिस्थिती पिकाची? पूर्ण पानं झाडूचे कसे पुढं हे असतं ना. अच्छा, म्हणजे पूर्ण झाडू होतो. अशा प्रकारे त्या ऊसाची परिस्थिती झाली. म्हणजे 2 महिने ऊसाची वाढ खुंटली पुन्हा. हो. बरोबर. बरं, आता तुमच्या ऊसात तोड चालू आहे. आता किती महिने झाले ऊसाला? बरोबर 18 महिने पूर्ण झाले. 18 महिन्यामध्ये त्याला ऊसाचं वाढ दाखवा आम्हाला, सर्व शेतकऱ्यांना ऊसाचं वाढ कसं आहे? हिरवगार. अच्छा, ठीक आहे. शिवाय आता मला सांगा, ऊस किती कांडीवरती आहे तुमचा आता सध्या? 40 कांडे. अच्छा, म्हणजे 38 ते 40 कांडीवरती ऊस आहे. कांडीतलं अंतर किती सांगा मला जरा अंतर दाखवा. हे बघा मित्रांनो, हे अंतर ते 9-10 इंचापर्यंत पेर आहेत आपण मोजलेले आहे. अच्छा, 10 इंचाचं पेर आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे 4 ते 6 इंच असतं पेर. पण जवळजवळ इथं 2 कांड्या, म्हणजे रेग्युलर ऊसाच्या इथे 4 कांडे होतात, पण इथं 2च कांडे आहेत. म्हणजे इतका लांबीला ऊस जास्त आहे. शिवाय जाडी सांगा मला जरा थोडीशी. ती जाडी आहे जुन्या ऊसाची. अच्छा, आणि हे वॉटर शीट आहेत. याची पण जाडी बघा मित्रांनो, इतकी भरपूर जाडी आहे इथं. मीटर 7 आहे आता. अच्छा, ठीक आहे, ओके. तर थोडस आता ह्या पिकाची परिस्थिती बघितल्यानंतर जर तुम्हाला एक्स्ट्रा जे 40 टन उत्पादन भेटतंय, ठीक आहे, तर किती रुपयाचा तुम्हाला एक्स्ट्राचा फायदा झाला? मला एक्स्ट्रा 1,20,000. 1,20,000 रुपये एक्स्ट्रा भेटले. ठीक आहे, म्हणजे जे ह्यांना रेग्युलर भेटायचं उत्पादन त्याच्यामध्ये एक्स्ट्रा 1,20,000 भेटले. त्याच्यामध्ये पण जवळजवळ ह्यांनी 15,000 रुपये केरनच्या टेक्नॉलॉजीला खर्च केले. ह्याच्या व्यतिरिक्त कुठली आळवणी फवारणी घेतली का तुम्ही? नाही. अच्छा, म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त कुठली आळवणी फवारणी घेतलेली नाही. आणि 15,000 रुपये जर त्या खर्च सोडला तर 1,05,000 रुपयाचं ह्यांचं केरनची टेक्नॉलॉजी ओनली वापरल्यामुळं तुम्हाला फायदा झाला. ओके. मुकादम. तर इथं आता आपले ऊस तोड करणारे मुकादम आहेत. हे मुकादम आहेत, ह्यांना थोडंसं आपण विचारणार आहे की यांनी आता नेहमी वर्षाला ऊस तोड करतात. किती वर्षाला तोड करता तुम्ही? 10-15 वर्ष. 10-15 वर्षाचा अनुभव आहे तुमचा. बरं, ह्या वर्षी सीझनला असा ऊस तुम्ही कुठे तोडला का? नाही. बरं, आता जो माल पाठीमाग पडतो तो कसा पडतोय? 5-7 मुळे असे डिपो पडते. अच्छा, म्हणजे जवळजवळ मुळीवर मुळी 2-3 मुळ्या ठेवून असं पुढे जावं लागतं, इतका माल प्रचंड पाठीमागे पडतोय. आणि आता हे जे ऊसाची जाडी किंवा लांबी बघणं तुम्हाला काय वाटलंय? लांबी भरपूर आहे. दाखवूया आपण थोडं. उचला सगळ्यांनी. पडलं लांब काय उचला, घ्या जरा लांबून घ्या. वर उचला. अच्छा. हा, हा ऊस आहे घ्या. लांबी. ओके, या पुढं. सर्व आला कॅमेरा. हो, येतोय. तर एवढीच आपण तिची लांबी पण बघितली. तर एकूण हे केरनचं तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी आहात का? समाधान. अच्छा, आपले ऊस शेती करणारे शेतकरी बांधव आहेत. ऑल महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांनी केरनचं ओरिकॅन वापरावं, त्याचा रिझल्ट 1 नंबर आहे. अच्छा, ओके. तुम्ही तुमच्या ऊस पिकाबद्दल जी काही माहिती दिली त्याबद्दल मी केरन कंपनीकडून आणि आमच्या सर्व
श्रीनिवास कडून तुमची इथं आभार करतो. धन्यवाद. थँक्यू.